साताऱ्यामधल्या चिंचनेरमध्ये तणावाचं वातावरण आहे, कारण दोघांचे प्रेमसंबंध होते, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि या प्रेमसंबंधातनंच मोठा वाद झाला आणि काल रात्री विवाहितेची खरं तर या प्रकरणातनं विवाहितेची हत्या झाल्यामुळे काल रात्री इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। काल रात्री गावातल्या जनसमुदायानं आरोपीच्या वस्तीवरती हल्ला चढवून जाळपोळ आणि तोडफोड केली, त्यामुळे सातारा शहर बंद होतं। या वातावरणातला तणाव पाहता शाळा आणि कॉलेजेस सकाळी सोडून देण्यात आली, त्यानंतर व्यापाऱ्यांनीही आपले व्यवहार बंद केले। अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी शहरभरात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। तसंच वस्तीवरती हल्ला करणाऱ्या 30 ते 35 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आणि साताऱ्यामधलं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, ज्यामुळे इतका मोठा तणाव निर्माण झालाय, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। सातारा जिल्ह्यातल्या चिंचनेर वंदन गावची ही दृश्य। गावातल्याच एका गटानं वस्तीवर हल्ला केला आणि तब्बल 2 तास धुडगूस घातला। लहान मुलं, महिला आणि दिसेल त्याला मारहाण केली। माझ्या बघा फोडून आतमध्ये आले ते आणि माझ्या जवळ उभे राहिले, लाता देऊन आतमध्ये आले, कडी तोडून, आणि मला बोलले की माचीस द्या, माचीस का पेटवायचंय घर, बोलले। म्हणलं नाही देणार माचीस, काय करायचंय कर म्हणलं, नाहीतर म्हणलं मला म्हणजे धमकी दिली त्यांनी। मग त्यांना म्हणलं मी दाखवलं ह्या पूर्वी माझ्या आमच्या घरात म्हणलं आमचे मिस्टर म्हणलं वारलेत, दीर वारलेत, घरात कोणच नाही म्हणलं, तुम्ही आमच्या घरात कशाला आलाय म्हणलं, काय कशाला आलाय तुम्ही, काय करायचंय म्हणलं तुम्हाला, पत्र्यावर सुद्धा दगडी टाकली, सगळं आमचं घर फोडून टाकलंय त्यांनी, रिक्षा फोडली, गाडी फोडली। ह्या पोरींना काय झालं असलं तर काय करायचं आम्ही, आम्हाला काय झाल्यावर आमच्या घरात कोण नसताना कोणी जिम्मेदारी घेतली असते। पहिल्यांदा आमच्या घरावरती दगड टाकली, ती सगळं घर फोडलं, आम्ही अजून या वास्तुक शांती पण केली नाही घराची, तर घर पण फोडलं आणि आतून आली ती माझ्या बेडरूम मध्ये, आणि 2 मुली माझ्या झोपलेल्या जुळ्या मुली आणि दुसरी एक मोठी मुलगी आहे, त्यांच्या अंगावरती दगडी पडली, काचा पडल्या। चिंचनेर वंदन पेटण्यामागचं कारणही तसंच संवेदनशील आहे। गावातल्याच एका मुलाचं आणि मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं, पण 3 महिन्यांपूर्वी मुलीच्या कुटुंबानं तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं। त्यानंतरही दोघं एकमेकांच्या संपर्कात होते। 5 दिवसांपूर्वी मुलगी सासरचं घर सोडून साताऱ्याला आली। प्रियकरानं तिला ठोसेघर जवळच्या पवनचक्की परिसरात नेलं, तिथं डोक्यात दांडक्यानं हल्ला करून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह झुडपात टाकून तो पसार झाला। मुलीच्या कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली। मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये दोघांचं संभाषण झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं हत्येची कबुली दिली आणि संतापलेल्या मुलीच्या कुटुंबासह गावातल्या काही लोकांनी वस्तीवर हल्ला केला। बाबा मी घरातनं गेली, पळून मुत्रीला जाऊन बसली। काय झालं होतं? दगडी टाकली, दार उघड करून, आणि दगड कडे पुटुस्तवर खडे दगड टाकला, दुसरा बी टाकला, परत मी असं लावलं ना, घट्ट धरलं, टाकला, मग मी उठून पडलं तर कारण तिकडे मुत्रीला जाऊन बसली। कुठे जाऊ, कुणा दार उघड नाही, कुणाच्या घरात शिरू, मरली असती का नाही ह्या दगडात। बघितलं का तो आत येऊन? हो बघितलं नाही बघितलं, दिसला नाही। हो दिसलं आहे। झोपत असताना ही झाली, जर खलास झालं असतं तर काय ह्यांनी केलं दिलं असतं, मुलगी असती म्हणजे काय केलं असतं। काय एक माणूस करतो 100 माणसाला फाशी देते ती, ज्यानं केलं त्याला हे आमच्या घरात कोण नुकसान देणार? हे नुकसान आमचं कोण देणार आहे? झालेलं रस्त्याला खड्डा मुजातो डांबरानं तवा खातो या। आरोपीच्या कुटुंबानं गावकरी हल्ला करू शकतात अशी भीती व्यक्त केली होती।
मात्र त्यानंतरही पोलीस गाफील राहिल्याचा आरोप होतोय। की आमच्या घरावरती हल्ला होणार आहे, आम्हाला 2 कॉन्स्टेबल नको आहेत, आम्हाला एक वायरलेस इथं द्या, तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं। फक्त एक पेट्रोलिंगची जीप दिली। जमाव ज्यावेळेस हल्ला करून येत होता त्यावेळेस त्यांनी पेट्रोलिंगची गाडी आणि ती बाईक हाकलून लावली। बाईक तिथंच उभी होती, पोलिसांची सुद्धा ती बाईक पेटवून दिलेली, इथपर्यंत त्यांनी मजल गेलेली आहे। पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे। त्यासोबतच वस्तीवर हल्ला करणाऱ्या 30 जणांनाही ताब्यात घेतलंय। कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, सातारा।